आमच्या भविष्या खातीर ते बलिदान दितात. आमी मजेत घरात असतात ते त्रासांची येतात. सीमेर उबे रावून लेगीत तुमकां फक्त देशाचीच काळजी. तुमकां आमचो मानाचो मुजरो सलाम फौजी, सलाम फौजी. तुमकां आमचो मानाचो मुजरो सलाम फौजी, सलाम फौजी. जय हिंद व्ह्युअर्स आणि तुमकां सगळ्यांक आमच्या शोन सलाम फौजीन माये मोगाचो येवकार. तुमकां सगळ्यांक खबर आसा आमचो हो शो गोंयच्या भुरग्यांक उर्बा हाडपा खातीर आमी सुरू केला. तशेंच आर्मी बद्दल, डिफेन्सा बद्दल, नॉट ओन्ली आर्मी बट ऑल द ट्राय सर्विसीस डिफेन्सा बद्दल चडांत चड म्हायती लोकांक करून दिवपा खातीर हो शो आसा. आनी ह्या शोच्या अंतर्गत आमी वेगवेगळे अधिकारी तुमचे मुखार हाडटात. वेगवेगळे आर्मीन वेगवेगळे ब्रांचीस आसात. तातूंतले आज आमी एक डेंटिस्ट, सिनियर डेंटल ऑफिसर, ताका आमी आमच्या स्टुडियोन आपयला गेस्ट म्हणून. ही इज लेफ्टनंट कर्नल डॉक्टर नितीन रिवणकर, रिटायर्ड फ्रॉम द इंडियन आर्मी. ताणें BDS बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी गोवा डेंटल कॉलेजींतल्यान केल्या. MDS AFMC पुणेन केले ताणें. जॉयन आर्मी इन 1986. ही रिटायर्ड इन 2008. ताणें 12 वयर पोस्टिंगां केल्या 21 वर्सांच्या ताच्या आर्मीच्या टिन्युअरान. आनी एक रेर गोष्ट अशी म्हणजे की तो ही इज डिस्पायट ऑफ ही बींग फ्रॉम द इंडियन आर्मी डेंटल कॉलेज, आर्मी डेंटल कोर, ताणें एअरफोर्सांनी काम केलां आनी ताणें नेवीनी काम केलां. हे एक रेर ताका ऑपॉर्च्युनिटी अशी मेळ्ळ्यात. आनी इज नॉट ओन्ली ही कॅन बी कॉल्ड एज अ डिफेन्स ऑफिसर इंस्टेड ऑफ आर्मी ऑफिसर, आर्मी डेंटल ऑफिसर. ते भायर ताणें ही वॉज पोस्टेड इन बोथ एअरफोर्स युनिट एट पालाम डेंटल सेंटर एंड द इंडियन नेव्ही. तर आमच्या स्टुडियोन आमी वेलकम करूया लेफ्टनंट कर्नल डॉक्टर नितीन रिवणकर. वेलकम टू द स्टुडियो दोतोर. थँक्यू अगेन बाब. बरें दिसलें आमचे गोंयकार एक एकटे आमकां मेळटात आनी बरें दिसता आमचे गोंयकारी फोर्सान आसात, डिफेन्सान आसात आनी आमचें नांव वयर करून आयिल्लें आसात. तुमच्या स्कुलींग आनी तुमच्या प्रोफेशनल एज्युकेशना बद्दल कितें? स्कुलींग चडशें म्हणजे गोंयानूच जालें, पूण म्हणजे लायक नर्सरी हांव तेन्ना आमचो बापूय गव्हर्मेंटान आशिल्लो, गव्हर्मेंट हेल्थ ऑफिसर. सो तांचे सगळे कडेन पोस्टींग जाताले. सो नर्सरी स्टार्टेड फ्रॉम दमण आसतना. सो माय प्रायमरी एज्युकेशन ते जाल्लें कुंकळे, थंय अवर लेडी ऑफ हेल्थ म्हणून आशिल्लें, थंय प्रायमरी एज्युकेशन जालें. मागीर सेकंडरी एज्युकेशन फॉर 1 year हांव आशिल्लो म्हापसा सेंट ब्रिटो हायस्कूल, गोंयभर भोंवले तर. आनी मागीर रिमेनींग सेकंडरी एज्युकेशन वॉज फ्रॉम न्यू इंग्लीश हायस्कूल सांताक्रूज. मागीर आमचे हायर सेकंडरी जालें पोंडा आनी थंयच्यान मागीर GVMs. हय GVMs करेक्ट. सो मागीर थंयच्यान मागीर थोडे तेंप हांव इंजिनियरींग केलें, पूण तें म्हाका आवडुना म्हणून मागीर हांव शिफ्टेड टू डेंटल कॉलेज. सो गोंयान BDS केलें आनी मागीर आर्मीन जॉयन जातूच मागीर थंय AFMC नांव सिलेक्टेड जालो आनी थंयच्यान म्हाका मागीर MDS करपाक थंय आमचे एग्जाम्स बी आसता, सिलेक्शन एग्जाम्स. सो हांव पास थ्रू दॅट आनी मागीर म्हाका थंय एडमिशन मेळ्ळें AFMC पुणे. तुम्ही गोवा डेंटल कॉलेजींतल्यान तुम्ही BDS केली, बट वॉट मोटिवेटेड यू टू जॉइन द आर्मी एज अ डेंटिस्ट? मोटिवेशन एक्चुअली माय मेन मोटिवेशन इज माय फादर. सो कितें आशिल्लें, आय रिमेंबर 71च्या टायमार तेन्ना इंडिया पाकिस्तान लढाई जाल्ली अशी, बांगलादेश वॉज मेड इंडिपेंडंट. सो तेन्ना कितें जालें की पीपल हॅड लॉट्स ऑफ अवेरनेस ऑफ आर्मी. सो बापूय कितें म्हणूंक लागलो की आतां पंजाबान स्पेशली द सीख कम्युनिटी एंड ऑल, थंय कितें करता, एवरी फॅमिली हॅज गॉट 1 person इन द आर्मी. आनी इंडिया ते रिसंटली लिबरेशन जाल्लें थंयचें. सो म्हणटा गोंयचे चड कोण नाच भितर आर्मीन, सो यू हॅव टू जॉइन द आर्मी. हांव तेन्ना कितलो आशिल्लो, 5वेन काय 6वेन कितें असो आशिल्लो. सो मागीर हें जातकूच मागीर सडनली आफ्टर फ्यू डेज ताणें हें मागयलें, कितें सैनीक स्कूल आसता आर्मीन, तो सैनीक स्कूलचे ताणें एडमिशन फॉर्म मागयलें.
सो ते सगळें भरून सगळें घातलें आनी म्हणजे तेका पॅकींग बी स्टार्ट जाली टू स्टे इन द हॉस्टेल. सो म्हाका दिसता ते कोल्हापूर काय खंयचे आशिल्ले. बट समहाव दे डिडंट गो थ्रू, एडमिशन थ्रू जावना कितें जावना, आनी आय कंटिन्यूड इन गोवा. So later on, of course, my father was a freedom fighter also, so he had got a lot love of this. And once I passed this graduation, then आमचे friend आशिल्ले पराग प्रभुदेसाय आणि प्रवीण शिरोडकर, they got interested in this. So तेन्ना आमकां खबर नाशिल्लें की डेंटल जावन आमकां वचूंक मेळटा म्हणून, जॉइन जावंक मेळटा म्हणून अशें. ते कशें कळ्ळें तुमकां? हय, ते थंय आमचो एक डेंटल ऑफिसर आशिल्लो, सिनियर डेंटल ऑफिसर स्पेशलिस्ट. तो आमकां लेक्चर घेवपाक येतालो. वॉज पोस्टेड टू पणजी MDC डेंटल सेंटर. आनी तो लेक्चर घेवपाक आमच्या कॉलेजान येतालो, की आमची कॉलेज नवीनच आशिल्लें आनी देर वॉज बीग शॉर्टेज ऑफ प्रोफेसर्स. सो तो येवन आमकां लेक्चर दितालो. सो ही टोल्ड अस अबाउट दीस की डेंटल ब्रांच इज अ व्हेरी गुड ब्रांच वेर यू कॅन सर्व. आनी हें न्ही की तुमी आर्मीनूच वचून म्हणजे थ्रू तांचे NDA आनी कितें कितें करून जॉइन जावपाची गरज ना. वन्स यू आर ग्रॅज्युएट तुमकां डायरेक्ट वचूंक मेळटा. यू टू आन्सर द एग्जाम एंड SSBची गरज ना, सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाची ना, तशी काय डायरेक्ट इंटरव्यू. सो कितें करता एवरी इयर ते आमचे एम्प्लॉयमेंट न्यूज बी म्हणून ते आमची हें आसता, गव्हर्मेंटची पेपर आसता, तातूंत कितें करता ते एक एडवर्टायजमेंट दितात की वेकन्सी आसा इतल्यो, यू अप्लाय फॉर इट म्हणून. सो ते जेन्ना जालें तेन्ना तांणी म्हजे बी फॉर्म भरले, प्रवीणान आनी परागान, आनी ते फॉर्म भरून वी सेंट इट. 4 जाणांनी आमच्या कॉलेजांतले फॉर्म भरलेले. सो मागीर म्हणल्यार आतां अप्लाय केला तर तांचे आयले कॉल आमकां. म्हणल्यार दिल्ली भोंवून येवया, मेळटा काय कितें आमकां गॅरंटी नाशिल्ली, कित्याक थंय टफ कॉम्पिटिशन आसता. सो थंय कितें एटलिस्ट 1:10 रेशियो म्हणल्यार कितें 30 जागे असले जाल्यार 300 लोकांक आपयता ते. सो सिलेक्शन इज क्वायट टफ. सो आमकां तितली गॅरंटी म्हणल्यार एटलिस्ट पळोवया म्हणल्यार एटलिस्ट इज अ गूड एक्सपिरियन्स. सो आमी गेले थंय. तो 4 पैकी सगळे जाण इंटरव्यूक सिलेक्ट जाले, पूण एकटो मेडिकलाक मातसो फाटल्यान उरलो असो. सो आमी 3 जाण सिलेक्ट जाले. सो पराग आनी प्रवीण दे इमिजिएटली जॉयन्ड. हांव मातसो रावलो कित्याक हांव डेंटल कॉलेजीन म्हणजे क्लिनिकल एसिस्टंट पूण पोस्ट चालू आशिल्लो. सो ते सोंपसर रावलो असो. एंड आफ्टरवर्ड्स हांव मागीर जॉइन जालो. कर्नल, तुम्ही फ्रॉम द आर्मी डेंटल कॉलेज, बट यू हॅव गॉट द डिस्टिंक्शन ऑफ सर्विंग both in Air Force and in Navy. ताजे बद्दल मातशें सांग. This you can say it was very lucky and to have chance to serve in all these things. म्हणल्यार कितें जालें, आमचे जेन्ना MDS सोंपलें म्हणजे तेन्ना, सो बेस्ड ऑन अवर दिस मार्क्स एंड अदर क्रायटेरिया तांकां एक थंय दिल्लीक, बिकॉज दिल्ली इज अ व्हेरी प्रेस्टिजियस डेंटल सेंटर, तांकां एक बरो हुशार असो डेंटल ऑफिसर जाय आशिल्लो. सो माय नेम वॉज सिलेक्टेड फॉर दॅट आनी म्हाका थंय पालम आसा थंय पोस्टींग मेळ्ळें अशें. सो पालम म्हणटा थंय सामकें नंबर 1 डेंटल सेंटर, नांव नंबरूच ताजो नंबर 1 डेंटल सेंटर. सो पालम एअरपोर्टाची कुशीकूच आसा आनी थंय सगळे पालम एअरफोर्सचे सगळे हें आसा, विमानां बी सगळे ती घालता आनी दॅट हाफ ऑफ द एअरपोर्ट बिलोंग्स टू द एअरफोर्स. सो थंय कितें जालें, लायक थंयचे बरी यादी आसा. म्हणल्यार कितें, एक म्हणल्यार थंय आमचो व्हडलो क्रिकेट ग्रावंड आसतालो एंड बिकॉज इट वॉज इनसायड अवर कॅम्पस इट हॅड गूड सेक्युरिटी. सो कितें जातालें थंय की इंडियन टीम जी आशिल्ली, नॅशनल टीम, ती खंय फॉरेन वताली टुराक, ताज्या आदी ती प्रॅक्टीस करपाक येताली, ती आमच्या हाजेर ग्रावंडार येताली. सो ऑल द टीम सगळ्यांक मेळटाले आनी वी इवन यूज टू कॉल द टीम टू अवर मॅच, आमची पार्टी वार्टी करताले एकदां अशें, आनी वी यूज टू इंटरॅक्ट विथ देम. इतलेंच न्ही, सम ऑफ देम इवन यूज टू कम टू डेंटल सेंटर समटायम फॉर स्मॉल ट्रिटमेंट एंड ऑल. एक म्हाका याद आसा थंय एक रणजी मॅच चालू आशिल्ली. सो एका भुरग्याक तो बॉल लागलो आपटलो आनी दांत ताजो भायर पडलो एंड तो लकीली ताका मेळ्ळो तो दांत. तो घेवन आमचे डेंटल सेंटर कुशीकूच आशिल्लें. सो ही केम देर. सो ताजो आमी तो रिइम्प्लांटेशन केलो दांताक. सो ही वॉज आनी इट वॉज सक्सेसफूल. सो ही वॉज व्हेरी हॅपी. इट इज पॉसिबल लायक दॅट. आनी गोंयान पोस्टींग जाल्लें ते म्हणटा ते आय वॉज इन INHS जिवंती आमच्या गोंयान. सो 2 वर्सां हांगा आशिल्लो. सो थंयचे यादी म्हणल्यार सांगपाचें म्हणल्यार वन ऑफ द बेस्ट थिंग वीच हॅपन वॉज दॅट ते आमचे INS विराट आशिल्ले. विराट वॉज दीस एअरक्राफ्ट कॅरियर वन बिगेस्ट इन इंडिया. कळ्ळें.
सो थंय तांकां कितें आसता सो मेनी स्टाफ पोस्टेड मोर देन 1500 की तांकां देर इज ए डेंटल सेंटर मेड इन द परमनंट डेंटल सेंटर ते बोटीचेर आसा प्लस मेडिकल हॉस्पिटल एंड ऑल सगळें आसा भितर अशें कळ्ळें सो तांचो डेंटल ऑफिसर आशिल्लो पोस्टेड तो नाशिल्लो सो आय वॉज सेंड देट सो हांव थंय म्हयनो देड म्हयनो आशिल्लो थंय आसा सो इट वॉज रियल एक्सपिरियन्स कितें एक्चुअल आय वॉज ऑन द एअरशीप आनी आमी थंयच्यान एक्सरसायजाक गेले वी वेंट अराउंड श्रीलंका अँड केम टू विशाखापट्टणम फ्रॉम वेर आय केम बॅक सो आनी थंय सगळे एक्सरसायज चालू आशिल्ले खंयचे एका बोटी वयल्यान दुसऱ्या बोटीचेर कशें सामान घालपाचें रिफ्युलिंग ऑफ दीस विराट आनी सगळे ते म्हणजे करताले की दीस टेक ऑफ अँड लँडींग ऑफ द एअरक्राफ्ट अँड द हेलिकॉप्टर्स सगळे म्हाका सामकें लागच्यान पळोवंक मेळ्ळें वा वा म्हणजे तुमकां सामकें लॉट ऑफ एक्सपिरियन्स यू गॉट हय इट वॉज रियल न्हू थ्रिलींग म्हणजे तशें सटकून कोणाक मेळना अशें म्हणजे दीस वॉज लायव्ह थिंग म्हणजे तुम्ही तिन्ही सर्विसीसचो तुम्ही हे घेतलो अनुभव घेतलो हय कर्नल तुमकां काही फोटोग्राफरय म्हणून अपॉइंट केलो दोतोर आसतना तुम्ही फोटोग्राफरय म्हणून अपॉइंट केल्ले आनी यू एक्चुअली यू वेंट फॉर अ फोटोग्राफीक सेशन ऑन एअरक्राफ्ट ना एअरक्राफ्ट ना दीस वॉज वेन आय वॉज पोस्टेड इन बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन बॉर्डर रोड्स म्हणटा ते सामके रस्ते करतात दीस वॉज इन भूटान सो भूटानान आसता ते आमचे ग्रेफ ऑर्गनायझेशन म्हणून आसा बॉर्डर रोड्स थंय दंतक म्हण नांव ताजें दंतक प्रोजेक्ट सो ताजो हेड आसता तो चीफ इंजिनियर आसता सो आमची रिस्पॉन्सिबिलिटी कितें आसता दंतकची रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक द रोड्स थ्रू आउट भूतान अँड लेटर ऑन थ्रू आउट मेघालय सो भूतानाक तेन्ना कांय रोड नासताले आनी इट वॉज व्हेरी हिली एरिया सो सामके डिफिकल्ट एरियांत आमी सारके बॉर्डर रोड्सान रस्ते बांदिल्ले अशे अँड सम एरियाज इट वॉज स्टील बिल्डींग अँड प्लस इट वॉज बिल्डींग रोड्स अलॉंग द मेघालय बांगलादेश बॉर्डर थंय बी कांय रस्ते नाशिल्ले एक्चुअली रस्ते बांदता म्हणटा ते फ्लड येताले कित्याक ते दॅट एरिया इज दॅट चेरापुंजी आनी ते दुसरे एरिया आसा इतले पावस पडटालो की रस्ते सुद्दां व्हांवन वताले अशे सो इवन बिल्डींग बांदपाक प्रॉब्लेम आशिल्ले इन दोज एरियाज एकदां अशी रातची पार्टी आशिल्ली सो आय वॉज टेकिंग सम फोटोग्राफ्स फॉर द पार्टी कोण म्हजो फ्रेंडाचो बर्थडे कितें आशिल्लो चीफ इंजिनियर सॉफ मी तो म्हणले ओके देन ही जस्ट एड्रेस द गॅदरिंग की टुमॉरो आय एम गोईंग फॉर सम इनॉग्रेशन ऑफ ए ब्रिज ओके आय वॉन्ट अ फोटोग्राफर सो यू हॅव टू कम विथ मी you are designated as the official photographer for this tour अशें म्हणून ताणें म्हाका घेतलो म्हणजे यू कम एट 6 o'clock सो नेक्स्ट डे सकाळीं 6 हांव बॅग बी घेवन आयलो थंय सो जिपीन बसले आमी सो पयल्यार जीप वचची सोडून इट चेंज द डायरेक्शन इट स्टार्ट गोईंग द ऑपोजीट डायरेक्शन म्हणटा खंय वता ही बट ही वेंट स्ट्रेट टू द हेलिपॅड एंड देर वॉज अ हेलिकॉप्टर स्टेशन देर सो ताणें चीफ इंजिनियर म्हणलें ओके हॉप इन हेलिकॉप्टरांतून फोटो काडले एरियल फोटोग्राफ्स हय एरियल काडले थोडे हय पूण थंय आय वॉज स्पेशली कॉल्ड थंयची इनॉग्रेशन जावपा आशिल्लें ब्रिजचें सो आय वेंट देर टू ऑल द फोटोग्राफ्स देर इन दॅट एरिया अशें करून ते म्हाका ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून ते धाडले ताणें अशें सो बिकॉज इट वॉज ऑफिशियल फंक्शन सो कित्याक हांव ऑल्सो सरप्रायज की सांग इतलें क्वॉलिफिकेशन आसा म्हणजे हें आसा बट I got this chance to go just because I was a good photographer. अशें बी जाता तुम्ही आर्म फोर्सीस मेडिकल कॉलेजींनी आशिल्ले थंय तुम्ही कितें प्रोफेसर म्हणून आर्म फोर्स म्हणल्यार की म्हणजे ते एक्चुअली पुण्याक मॅक्झिमम स्टिंट 7 वर्सां आशिल्लो हांव पुण्याक आउट ऑफ दॅट पयलीं 2 वर्सां आय वॉज डुईंग माय MDS अंडर बॉम्बे युनिवर्सिटी सो मागीर हांव पालम गेलो एअरफोर्स थंयच्यान हांव पुण्याक आय वॉज पोस्टेड टू BEG पुणे ते बॉम्बे इंजिनियरींग ग्रुप पूण थंय आमचें कंडिशन कितें आशिल्लें आय वॉज टू वर्क इन द मॉर्निंग एट BEG एंड आफ्टरनून आय वॉज टू गो टू FMC मिन्स आय वॉज एक्चुअली पोस्टेड टू FMC पूण थंय तितले वेकन्सी नाशिल्ल्यो सो आय वॉज पोस्टेड हियर सो म्हाका सगळें सकाळीं हांगा काम करचें पडटालें मागीर बेगीन बेगीन जेवन थंय वचचें पडटालें आनी थंय लेक्चर घेवपाचें बी तशें अशें फूल डे ते आसताले अशें Once this stint was completed, after 2 years, I was posted out. And then again, after 3 years, they needed a senior officer. So, considering my past experience, I have already 2 years. So, I was selected
and I went there. And later on I became HOD and professor in prosthodontic department. So it was very good experience. थंय FMC म्हणल्यार कितें जाता न्ही सगळें ताजें हें आसता कितें वी टेक डिफरंट कोर्सीस. आमचो जो स्टाफ आसता वी हॅव गॉट स्पेशल कोर्सीस फॉर डेंटल टेक्निशियन, डेंटल हायजिनिस्ट एंड DORA. DORA म्हणटा तो आनी खंय कोर्स ना इंडियेक. DORA म्हणजे कितें डेंटल ऑपरेटिंग रूम एसिस्टंट. म्हणल्यार कितें जर आमचो डेंटिस्टाक जो एसिस्ट करता ताका लागून स्पेशल कोर्स आसा तो आमी थंय कंडक्ट करता अशें. सो प्लस आमी वीज टू टेक कोर्सीस फॉर ऑल द डेंटल ऑफिसर्स, ज्युनियर एंड सिनियर, ते डिफरंट कोर्सीस आसताले अशें तांकां ट्रेनिंग दिताले. प्लस ऑफकोर्स देर वॉज द MDS. थंय AFMCक देर इज नो BDS कोर्स. इट्स नॉट ग्रॅज्युएशन लेवलचे कांय ना, ओन्ली MDS लेवलचे आसा. सो पीपल कम देर फॉर डुईंग द MDS. How did you manage dental emergencies in challenging situations like during combat? कॉम्बॅट म्हणटा ते कितें सारकें इट्स व्हेरी चॅलेंजींग बिकॉज आर्मी सारके एक्सपिरियन्स आनी खंय चडशे येना अशें. सो तातूंत कितें जाता वन्स वी जॉयन आर्मी वी आर ट्रेन्ड इन बोथ द आर्मी थिंग्स लायक फायरींग, BPT आनी परेड एंड ऑल अदर थिंग्स, प्लस एडमिनिस्ट्रेटिव्ह थिंग्स फॉर द आर्मी सेक, प्लस द डेंटल. That is during a basic training. बेसिक ट्रेनिंग ना, प्लस मागीर आसता MOJC म्हूण आसता, मागीर MOSC म्हूण आसता अशें. प्लस दे लॉट्स ऑफ रिफ्रेशर कोर्स आसता. प्लस अशें म्हणटा आमकां Range firing practice. ती बी आसता. ती रुटीन एवरी 6 months तरी आसतात ती आमकां. सो तेन्ना BPT आमचे धांवपाचें आसता 5 kilometer, पूण नॉर्मल धांवपाचें न्ही. वी रन अलॉंग विथ द पिठ्ठू, म्हणजे बॅकपॅक, गन, तेंची स्टेन गन आसता ती, विथ फूल युनिफॉर्म आनी बुट्स घालून धांवचें पडटा अशें. इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो आमकां आनी कोण ते विथीन दॅट लिमीट डॉक्टरांक सुद्दां न्ही सगळ्यांक मजा आसता. बिकॉज ते म्हणटा डॉक्टर फाटल्यान उरतलो लढायेक. सो दॅट्स वाय डेंटिस्ट आर हाजी ड्युटी एक्चुअली इज नॉट एक्झॅक्टली ऑन द बॉर्डर्स. इट इज लिटल बीट बिहायंड. आनी बट डॉक्टर्स हॅव टू गो स्टील फर्दर. सो खंय लढाई चालू आसता जे फाटल्यान आमी आसता अशें. सो इन एक्चुअल वॉर वी डोंट डू द नॉर्मल ट्रिटमेंट लायक फिलिंग आनी हें बी करपाचें, कित्याक आमचे डेंटल सेंटरूच नासता अशें. वी लूक ओन्ली आफ्टर द इमर्जन्सीज, लायक सपोज मायन ब्लास्टिंग जालें, ना गन शॉट इंजरी जालें, नाजाल्यार एक्सिडेंट जालें अशें. एक्चुअली इन पीस टायम देर आर मोर यू कॅन से एक्सिडेंट केसीस देन दीस टायप ऑफ ब्लास्ट ऑर तसली केसीस. सो दॅट इज व्हेरी हाय नंबर. So they have to be dealt with. So army कितें आसता during emergency we don't have time or the equipment, materials to treat them on the field. So we have got a special evacuation line. So from the border line we bring the patients behind a few say kilometers or half a kilometer. थंय मागीर तांचे to a safe area. टू सेफ एरिया. थंय मागीर तांचे आमी डिविजन करता कसली केस आसा ती, वेदर ही इज फीट टू गो बॅक टू द फायटींग, वेदर ही सिरियस नीड्स मोर इन दीस ट्रिटमेंट. मातशी ट्रिटमेंटची गरज आसा, वी डू द ट्रिटमेंट, डॉक्टर्स बी थंय सगळे आसता, वी आर ऑल्सो देर, वी डू द इमर्जन्सी ट्रिटमेंट. आनी तो जर मातसो सिरियस आसलो देन ही इज इवॅक्युएटेड बॅक. सो वी गॉट एम्बुलन्स मनीस आसता, स्ट्रेचर बॅरर्स ते आसता, एम्बुलन्स इज देर, ऑर इवन वी कॉल द हेलिकॉप्टर्स. सो हे करून तांकां फाटल्यान व्हरता अशें. So this is special chain of evacuation असता ते सारकी. So that is followed. दोतोर म्हाका सांगा, तुमी काश्मीराकी तुमी काम केलां, नागालँडाकी काम केलां, थंयचे एक्सपिरियन्स कशें? नागालँड म्हणटा ते आमी जेन्ना आशिल्ले तेन्ना ती खूब इन्सर्जन्सी आशिल्ली. हांव थंय 3 कोर युनिट आसा, थंय 3 कोर डेंटल सेंटर आशिल्लो आमचो, थंय हांव पोस्टेड आशिल्लो. सो थंय कितें आशिल्लें, आमचे कॅम्पसचे आमकां भायर वचूंक मेळनाशिल्लें, की केन्ना कोण टेररिस्ट कितें कर सांगूंक जायनाशिल्लो. आमी ते मार्केटान वताले, बट दॅट वॉज अंडर एस्कॉर्ट. वन्स ए वीक आमकां डे आसतालो, विथ फूल प्रोटेक्शन आमी वताले, मार्केटींग बी करून येवपाचें अशें. अदरवायज आमचे जे कॅम्पस आशिल्लो नॉर्मली दे आर ऑल सेल्फ कंटेंट, सेल्फ सफिशियंट. भायर वचपाची गरज ना, भायर वचपाची गरज ना नॉर्मलाक अशें. इवन ते स्कूल्स आशिल्ले, फॅमिलीज आशिल्ली. माय वायफ कूड कम देर एंड वी आर स्टेईंग देर फॉर अबाउट 1 year. 1 वर्स आमी आशिल्ले थंय. शी यूज टू टीच इन द स्कूल. सो ते सगळें ते थंय चलता आनी वी डू ऑल द थिंग्स इनसायड. पूण सडनली एक दीस कितें जालें की आमकां मॅसेज आयली की वी हॅव टू मूव.
मूव म्हणल्यार केन्ना तर म्हणल्यार इमिजिएटली खंय वचपाचें दॅट इज नॉट नोन. सो म्हणल्यार कितें सगळें वी स्टार्टेड पॅकींग. सो विथीन फ्यू डेज सगळे ट्रक आयले कितें कितें आयलें सगळें आनी वी स्टार्टेड पॅकींग. सो तें आमचें कितें आसता 2 टायपची युनीट आसता. एक म्हणल्यार फिक्स हें आसता बिल्डींग आसली कितें कितें आसली आनी सेकंड इज द मोबायल थिंग. मोबायल म्हणल्यार सगळे टेंटांनी बी आसता अशें. सो ते टेंटांनी आनी कितें कितें मुवेबल कितें आसलें तें सगळें आमी घातलें ट्रकांनी. देन वी वंट टू द स्टेशन आनी वी हॅव लोडेड ऑन द ट्रेन्स. जवळ मोर देन 12 ट्रेन्स वेर लोडेड. द फूल कोर नॉट अवर युनीट अख्खो कोर वॉज लोडेड ऑन दॅट. कित्याक काय म्हणल्यार आमचें डिप्लॉयमेंट जाल्लें. खंय जाल्लें आमकां खबर ना आदी. सो बट एज द ट्रेन स्टार्टेड मुवींग मागीर कळ्ळें आमकां वी आर गोईंग टुवर्ड्स काश्मीर. सडनली हय. सो कितें जाल्लें दीस वॉज पिरियड जस्ट आफ्टर द कारगील वॉर. बट दीस इज जस्ट प्लॅनिंग स्टेज ना. प्लॅनिंग स्टेज तांची चालूच आसता अशें. बट वी हॅड टेकन दॅट. सो थंय कितें आसता पळय आमकां जनरल लोकांक खबर नासता ती बॉर्डरीचेर कितें कंडिशन चल्लां तें. थंय अशें आसता की दीस रात फायरींग चालू आसता. वी वर पोस्टेड जस्ट नियर द बॉर्डर इन जम्मू. we were not in the actual valley. We were in the Jammu part of Kashmir. So थंय कितें आशिल्लें दीस रात you could hear the firing. So भायल्या लोकांक कळना कितें चल्लां तें सारकें. सो इट्स वेरी थंय कॅज्युअलिटीज बी मदीं मदीं येत आसताल्यो अश्यो. बट लकीली थंय आमचें जम्मू हॉस्पिटल आसा. सो वी आर लकी दॅट वी कूड सेंड ऑल द पेशंट्स देर डायरेक्टली. So all emergency cases were taken care very swiftly because luckily our place was very near the main hospital. So all the minor things we used to take care. But we had to do all the fauji things. म्हणल्यार कितें आमकां आमचो security we had to look after ourselves. So आमी सगळे गार्ड बशिल्ले आसता. आमचे सगळे गन्स आशिल्ले आमी सगळे भायर काडून दे लोडेड गन्स ते घेवन रातचे सगळे उबे रावताले सारके फॉर सेंट्री ड्युटी. We had to go around with search party, torch घेवन आनी बंदूक घेवन सगळे वताले अशें. आमकां पासवर्ड आसताले. सो इफ वी फायंड सम अदर सेंट्री सो वी यूज्ड टू से थंब. देन ही यूज्ड टू स्पीक हिज पासवर्ड एंड वी हॅड टू कन्फर्म अवर पासवर्ड. इफ दे टेल इट ओके ही इज ए फ्रेंड अदरवायज एनिमी अशें. हय एकदां प्रॉब्लेम जालो की हांव मातसो विसरलो म्हणून पासवर्ड. सो कितें आसा सकाळीं ते परेडीन सांगता पासवर्ड ते सांज पर्यंत सगळ्यांनी याद धरपाचें आसता अशें. पूण मागीर ऑफकोर्स याद जालो म्हणून ते नथींग हॅपन. आनी ऑफकोर्स वी न्यू दॅट पर्सन. वळखता पूण थंय उपकार पडना. थंय पासवर्ड सांगूच जाय अशें. रूल इज रूल तशें आसता तें अशें. सो इट वॉज वेरी आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स. सो एक्चुअली वी डिडंट टेक पार्ट इन द वॉर बट वी आर इन वॉर लायक कंडिशन. तुम्ही इतले डिफेन्सचा अनुभव घेतला. बट वेन यू रिटायर्ड फ्रॉम द डिफेन्स यू केम बॅक टू द सिव्हिलियन लाईफ. हाऊ वॉज द चेंज फ्रॉम व्हेरी व्हेरी मच. कितें आतां आर्मी लायफ इज कंप्लिटली डिफरंट फ्रॉम सिव्हिलियन लायफ. थंय कितें सांग एवरीबडी एनीबडी इज देर ही इज वी नो. तो मनीस आयलो न्ही आतां हांगा समज आयले आमी वतात कोण मनीस दिसलो की आपले बॅग दवर अशें म्हणपा ना कोणा कडेन. पूण आर्मीन तशें नासता अशें. तो म्हणटा भैया जरा यहाँ रुकना मैं बैग देखो मैं वहाँ जाके आता. इतले विश्वास आसा सगळ्यांचेर आनी एवरीबडी डज द सेम थिंग. कळ्ळें. दुसरें कितें आसता पळय थंय सगळे रिस्पेक्ट आसता काय. ऑफिसर म्हणल्यार सगळे रिस्पेक्ट दिता अशें. हांगा कोणाक कांय कोणाचें पडिल्लें ना. इनडिसिप्लीन आसता. डिसिप्लीन आसता थंय डिसिप्लीन आसता सगळें अशें. हांगा तशें कांय ना अशें भितर. आनी सगळे एवरीथींग इज एज पर रुल्स. कॉम्प्लिमेंट्स मेळटा. हांगा तशें ना अशें. सो हांगा येना फुडें खूब वेगळेचशें दिसलें अशें. पूण हांगा येतूच आय वॉज इन गोवा डेंटल कॉलेज टिचींग देर फॉर 1 year एज एसिस्टंट प्रोफेसर. सो 1 वर्स हांगा आशिल्लो आनी प्लस आय वॉज देन अदर कॉलेजीस ऑल्सो. मातसो 1-2 वर्सां थंय शिकयलें हांवें. बट मागीर हांव आपले प्रायवेट प्रॅक्टिसीन आयलो. पोस्ट रिटायरमेंट तुम्ही मॅरेथॉनय करतात सायकलिंगय करतात म्हणून आयकलां. कितें जालें आर्मीच्या टायमार आमकां सगळें पीटी परेड बी कितें आसता इट्स कंपल्सरी. केन्ना कंपल्सरी आसता लोकांक दिसता कितें दीस इज नॉट गूड थिंग. पूण जेन्ना रिटायर जालें तेन्ना नोबडी टू टेल यू. सो यू टेक इट रिलॅक्स. पूण मागीर आफ्टर 4 years आय फायंड दॅट हें बरें जायना भितर. सो when I turned 50 years, then I decided आता आमी कितें तरी करूंक जाय. So I started running. So initially I started walking, running. आणि मागीर हळूहळू पळयलें की
आर्मीन कितें मॅक्झिमम 5-6 किलोमिटर धांवताले आमी, बिकॉज दॅट वॉज द रिक्वायरमेंट. हांगा आय कूड इजिली रन 5-6 किलोमिटर. सो मागीर ती डिस्टन्स वाडली आनी आय कूड कंप्लीट हाफ मॅरेथॉन. सो तेन्ना गोंय चड मॅरेथॉन नासताल्यो, 2च आसताल्यो, एक पणजी आसताली, एक वास्को आसताली, कळ्ळें. सो वन ऑफ द इनिशियल मॅरेथॉन्स आय टूक पार्ट आनी ते आय कूड कंप्लीट इट इजिली. सो इट वॉज ग्रेट एनकरेजमेंट. सो एंड सायकलिंग ऑल्सो यू डीड. हय, सायकलिंग वन्स आय टर्न 60 years. तेन्ना म्हणल्यार आतां मातशें समथींग इज टू बी डन. सो आय स्टार्टेड सायकलिंग. आमी गोंयच्या भितर करताले, बट मागीर म्हजो भाव आसा, इज ए ग्रेट स्पोर्ट्समॅन. सो तो म्हणून लागलो कितें, ना, ही चॅलेंज मी. तो म्हणटा यो आय एम गोईंग फॉर दॅट मनाली ले, ते सायकलिंग एक्सपिडिशन आसता तांचें. सो तूं यो. हांवें म्हणलें म्हजे कडेन जमपाचें ना. ते ले म्हणटा थंय वाटे सामके द हायेस्ट पासीस, रोड पासीस इन द वर्ल्ड थंय आसा सगळे, 4 हायेस्ट. सो ना ना ना, यू कॅन डू इट. सो आय सीन यू डुईंग, यू आर स्पोर्ट्समॅन, सो यू कॅन डू इट. यो म्हणलो. सो त्या हाजे गेलो हांव थंय अशें, आनी वी कूड रियली डू दॅट. इट वॉज रियल न्हू, थंय वचप म्हणल्यार. आनी गोईंग ऑन सायकलिंग, म्हणजे यू आर 1 to 1 विथ द एलिमेंट्स. कितें चल्लां थंय, रस्ते कितें आसा, कशें आसा, मदीं ग्लेशियर आसतालो ते कुशीन वचपाचें, मदीं रस्ते ना, मदीं उदकांतल्यान चलपाचें, इतले सगळे थोडे कडेन कंडिशन सामकी खराब आसताली. तातूंतल्यान आमी गेले. स्नोफॉल खूब कडेन जातालो. इट मस्ट बी व्हेरी डिफिकल्ट अँड चॅलेंजिंग ऑल्सो. चॅलेंजिंग, हय, बरें चॅलेंजिंग. तुमचे आतां गोंयच्या भुरग्यांक जे पळय आर्मीन जॉयन जावपाक सोदता एज अ डॉक्टर ऑर एज अ डेंटिस्ट, तांकां तुमचें कितें मेसेज आसा? पळय, आमी जेन्ना आशिल्ले स्टार्टिंगेक, तेन्ना आमकां कांय खबर नाशिल्लें. आमकां दिसतालें की आर्मी म्हणटा ती समथींग इज डिफरंट, आउट ऑफ दीस वर्ल्ड. पूण जेन्ना आमी रियली वेंट इनसायड, वी फावंड दॅट ओके, वी कॅन ऑल्सो डू इट. गोंयकारांक करूंक जाता. सो फ्रॉम अ बॅच 3 of us वी कंप्लिटेड, वी जॉयन देर. आनी आमच्या आदी सुद्दां एक एकटो गेल्लो फ्रॉम अवर कॉलेज, आनी आमच्या मागीर सुद्दां गेल्लो. आनीक एक लेडी ऑफिसर सुद्दां गेल्ली आमच्या डेंटल कॉलेजांतल्यान गेल्ली आसा गोंयच्यान. सो दीस इज नथींग ग्रेट. सो एनीबडी कॅन डू इट. पूण आतां कितें जालां, खूब कॉम्पिटिशन खूब वाडलां. नाव द एडमिशन इज बेस्ड ऑन द नीट स्कोर्स. सो तुमकां जे नीटचे जे स्कोर्स आसता ताजे वयल्यान तुमकां एडमिशन मेळटा अशें. सो यू हॅव टू अप्लाय फॉर द नीट, गेट द स्कोर एंड देन अप्लाय. आनी जेन्ना ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणून आसता तांचे गव्हर्मेंटचे, तातूंत ते एडवर्टायजमेंट बी घालतात केन्ना वेकन्सीज आर देर. सो एज पर दॅट यू हॅव टू अप्लाय. एम्प्लॉयमेंट न्यूज, हय. सो ते अप्लाय करपाचे सारके. देन यू आर कॉल्ड फॉर द इंटरव्यू. आतां इंटरव्यू कितें आसता, बिकॉज दे इज टू मच रश फॉर द इंटरव्यू. सो दे डोंट कॉल एवरीबडी, दे कॉल इन द रेशियो ऑफ 1:10. म्हणजे समज तूं 40 वेकन्सी आसल्यो तर 400 लोकांक आपयतले ते अशें. सो दॅट कट ऑफ मार्क आसता. सो दॅट डिपेंड्स ऑन द नीट मार्क्स. सो ताका लागून यू हॅव टू हॅव गूड नीट स्कोर. सो इफ यू आर इन देर विथीन दॅट 10, देन इट इज जस्ट लक एंड युअर पर्सनॅलिटी एंड हाव यू प्रेझेंट युअर सेल्फ. बिकॉज तांकां फक्त प्रॉपर स्टुडियस मनीस वचूं नाका. तांकां दे वॉन्ट ऑलराउंडर, दे वॉन्ट ए ऑफिसर. एवरेज, एवरेज चलता, पूण दे वॉन्ट टू पर्सन शूड बी एबल टू डू एवरीथींग. कितें तें काम मेळ्ळें न्ही करपाक. लायक आमकां म्हणटालो ओके टुडे युअर ड्युटी इज टू गो अँड चॅक द कॅन्टीन. सो ते कॅन्टीनात सगळें तांचें कितें कितें सामान आसा, कितलें बिस्कीट आसा, कितें कितें तें सगळें पळोवपाचें. मागीर सामान कितें जाय जाल्यार वीज टू गो टू द मार्केट, सगळें थंयच्यानतल्यान प्रोक्युअर करप, हाडप, अशें कितेंय काम दितालें सारकें. एंड यू हॅव टू लर्न इट एंड डू इट. तशें. बरें दोतोर, बरें आसलें. तुमी मुद्दम आमच्या स्टुडियोन आयले, आमकां बरी बरी खबरी सांगल्यो, बरी म्हायती दिली तुमच्या मना काळजांत सावन. देव बरें करूं. थँक्यू. तुमचें बी देव बरें करूं. तुमकां अश्योच आमी आनीकय इंटरव्यूज घेवन येतले आनी तुमकां बरी बरी इन्फॉर्मेशन दितले. सलाम फौजी.